आपण चाललो आहे आता वसुधाराला. तर इथून 5 किलोमीटर आहे. तर आता वाजलेले 3. तर बघू किती वाजता तिथं पोहोचतोय, किती वाजता मागे येतोय. अशा प्रकारे इकडे डोंगर, दरी, दगड, धोंडे, असं वातावरण आहे. आणि अशा वातावरणात एकदम फिरायला भारी वाटतं. तर चला आता फिरत फिरत चाललोय आपण वसुधाराला. तर चला लवकरच पोहोचू उद्या. तर मित्रांनो हे बघा असं रोड आहे. ते बघा ते गावातून आपण असं आलोय. तर आपल्याला इथून असं 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 डोंगराच्या पलीकडून जायचं खाली. कसं आहे इकडं, कसं आहे इकडं यावाच लागते. आता बर्फ पाहिला, लवकर लवकर या. कसं आहे इकडचं वातावरण. अरे हे उत्तराखंड मध्येच पाहायला भेटत. हो तर मित्रांनो पाहू शकते एकदम उत्तराखंड मधलं एकदम भारी वातावरण. असं पाहण्यासाठी फक्त उत्तराखंड मध्ये यावं लागते. कशी बर्फाची चादर अंगावर घ्यायची का अंगावर. असं वातावरण झालं इकडचं. आता थंडी वाजायला लागली थोडी थोडी. आता आपण थोड्या वेळामध्ये पोहोचणारे वसुधाराला. या साईडला वसुधारा आहे. तर चला जायचं कसं, रस्ता वाहून गेलाय. तर आता जायचं आपल्याला नदीतून. तर नदी पार करून आपल्याला जायचं पलीकड. कसं जायचं, पाणी आहे, पाण्यात पाय बुडाल्यानंतर एवढं गार लागतंय. तर चला आता आपण पलीकडे जाणार आहे. तर हे बघा असं लवकर 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 पार करून असं पळत 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 असं 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 पुरे उडी बाबा आलं वर. कुठं गेलं, अरे कुण आलोय ललायचं इकडं. तर चला आपण आलो होतो वसुधाराला. तर वसुधाराला आल्यानंतर आपल्याला मित्र भेटलेला आहे. कुणालचा भैया किधर घेऊ, आग्रा. तर आग्र्यावरून आलेले ते. तर त्यांना भेटून भारी वाटलं. तर ते म्हणले तुला थंडी वाजत नाही का. We are trekking first time and experiences all over good. तर मित्रांनो याच्या अगोदर आपण बरेच ट्रॅकिंग केलेले आहेत. केदारनाथ, त्याच्यानंतर वासुकी ताल. तर आता वर आलोय वसुधारा या ठिकाणी. तर चला आता लवकरच आपण वसुधारा या ठिकाणी पोहोचणार आहे. तर पुढे पोहू शकता अशा प्रकारे त्या ठिकाणी वसुधारा फ्लॉवर आहे. हे बघा या ठिकाणी. तर हे तिकडं बर्फच बर्फ, निसता बर्फच बर्फ. केव्हा येत आहे असा बर्फ पाहायला. लवकर लवकर या. तर चला आपला मित्र परिवार पुढे गेलाय. तर चला भागो. आपण आलेलो आता वसुधारा या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर पाहू शकता हे वसुधारा वरून खाल येत आहे. आणि आज आपलं स्वप्न पूर्ण झालंय बर्फ पाहायचं. तर एकदम भारी वाटलं मित्रांनो. बर्फच बर्फ. या लवकर बर्फ खायला. गोळा गोळा खायचा का गोळा, बर्फ का गोला है इधर कैसा है एक कैसा. तर भोले बाबांनी आपलं स्वप्न पूर्ण केलंय बर्फ पाहायचं. बर्फच बर्फ. तर इकडे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इकडे डोंगरावर बर्फ पडलेला आहे. तर आपला इच्छा होता त्या साईडला बर्फ पाहण्यासाठी जायचा. तर भोले बाबांनी आपली ती पण इच्छा पूर्ण केली. आपल्याला याच ठिकाणी बर्फ पाहायला भेटला. आणि वरून वसुधारा आहे पाहू शकता. कसं आहे असं पाहायला फक्त उत्तराखंड मध्ये यावं लागतं. बद्रीनाथच्या पायथ्याशी मानागाव. मानागाव बसून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे वसुधारा. कसं आहे
तर एक मराठी माणूस पोहोचलाय आता वसुधाराला. तर खाली बर्फ होऊ शकता. हो गार आहे गार. कसं आहे हा यावाच लागतंय. एकदम भारी वाटलं मित्रांनो येऊन. तर चला हर हर महादेव जय श्रीराम रामकृष्ण हरी मंडळी. कसं मराठी माणूस म्हणत तस हॅशटॅग टोपीवाला. और ऊपर से आओ हम आएंगे आप लोगेंगे ऊपर से. तर मित्रांनो आपण आलो होतो वसुधाराला. तर वसुधाराला आल्यानंतर आपल्याला काही मित्र भेटलेले आहेत. तर भैया तुमचं नाव? विजय जोशी. आपका? हर्ष कुमार का. आपका? मेरा नाम सुजल शर्मा है. तर मित्रांनो हे तुम्ही कुठून आले? नैनीताल. नैनीताल. तर नैनी कैची धामवरून आलेले ते. तर आपल्याला याच्यानंतर कैची धामला जायचंय. तर ती आपली व्यवस्था करणार आहे तिथं. तर त्यांना भेटून एकदम भारी वाटलं. तर तिथं आपण आलो होतो वसुधाराला. तर एकदम भारी दर्शन झालं. आपण वर पण गेलो होतो बर्फासंग यांच्या बसतीत होतो. तर यांनी बोलवलं होतं आपल्याला वर. तर गेलो होतो. तर एकदम भारी वाटलं मित्रांनो. तर चला आता टाइम पण झालेला आहे खाली जायचा. तर नंतर थंडी जास्त वाटते इथं. तर चला हर हर महादेव हर हर महादेव ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. ह्यो आहे वसुधारा फॉल्स. तर या ठिकाणी आपण आलो होतो वसुधारा या ठिकाणी. तर ते वर पोहू शकता पांढरा बर्फ आहे. खाली पण भरपूर बर्फ आहे. तर आपण आता रिटर्न चाललेलो आहे. तर पाहू शकता इकडं अशा प्रकारे बर्फच बर्फ. अरे बर्फच बर्फ थंडच थंड. कसं आहे बर्फ वातावरण कसं आहे. थोडंच राहिलं आता. यहो आता आपण मानागावमध्ये पोहोचलोय. थोडंच राहिलंय. तर इकडचा संध्याकाळचा नजारा पाहू शकता. एकदम सनसेट झाल्यानंतर या साईडला पूर्ण लाल लाल ढग दिसतंय. एकदम भारी. या ठिकाणी पाहू शकता थोडं थोडं लाल 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 ढग दिसू राहिलंय. ओ इधर तर देख. तर मित्रांनो या साईडला तर एकदम लाल लाल भारी दिसू राहिलंय. तर पाहू शकता एकदम भारी. हे बघा अशा प्रकारे या ठिकाणी